जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरतीची तयारी करतोय आणि पोलीस भरतीची तयारी करत असताना आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय. शेवटचा टप्पा फक्त एकच महिन्याचा राहिलेला आहे, म्हणजे जवळपास तुमच्याकडे 15 दिवस आहेत आणि ग्राउंडची जर प्रॅक्टिस करतोय तर आपल्याला अजून 8 ते 10 दिवस भेटत आहेत. तर जेवढा जोर लावायचा आहे तेवढा लावा, पण याच्यामध्ये जोर कोणाला लावला पाहिजे ज्याचं 40च्या अलीकडे आहेत, त्यांनी 2-3 मार्क आपले कसे वाढवता येईल त्याच्यावरती फोकस करा. आणि जे 40 प्लस आहेत म्हणजे 41, 43, 45 त्यांनी फक्त आपल्या बॉडीची काळजी घ्यायची आहे, शरीराची एवढी काळजी घ्यायची नाही, कारण हा शेवटचा टप्पा जो खूप म्हणजे आधीच्या लोकांना अनुभव आलाच असेल, कारण ह्याच टप्प्यामध्ये आपला थोडंसं मागे पुढे होतं. तर त्याची काळजी का तुम्हाला घाबरवत नाहीये, कारण माझा अनुभव आहे तर त्या अनुभवावरती तुम्हाला सांगतोय की ह्या टप्प्यामध्ये तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता काळजी कुठल्या गोष्टीची घ्यायची आहे? आपला जर प्रॉपर डाएट असेल तर आपण बिमार पडणार नाहीये. डाएट आणि रेस्टवरती या दोन्हीच गोष्टी सांगतो, कारण ह्या दोन गोष्टीमुळे पोरांची बॉडी आता वीक पडते, बिमार पडते, आजाराकडे जात आहे. आता पोरींचं सांगतो, शक्यता पोरी त्यांचं जेवण प्रॉपर घेत नाहीये, 2-1.5 चपातीच्या वरती, काही 2 चपातीच्या वरती खात नाही. तुमचं जेवण सोडून बाकी व्यतिरिक्त डाएट पण खूप सारा आहे. जेवण तर जेवाच, त्याच्यासोबत तुम्हाला दिवसभरामधून 2 ते 3 अंडी खायची आहेत, 1 ते 2 ग्लास दूध प्यायचं आहे, ड्रायफ्रुट्स असेल आणि 2-1 फळं, हे जेवणाच्या व्यतिरिक्त खायचं आहे. जेवणामध्ये तुम्ही दही ॲड करा आणि भाताचं प्रमाण वाढवा, म्हणजे तुम्हाला काप्स तेवढे मिळाले पाहिजेत. कारण पोरं म्हणतात आमचं भात खाल्लं की वजन वाढते, तर असं काही नाही आहे. आपण प्रॅक्टिस करतोय तर वजनाचा काही संबंधच नाही त्याच्यामध्ये, प्रॅक्टिस आपली त्या लेवलमध्ये सुरू आहे. तर डाएट प्रॉपर घ्या. मी शक्यतो सांगतो की रिकव्हरीसाठी जर शक्य झालं, आता पोरं काय करतात, प्री वर्कआउट, प्रोटीन वगैरे घेत आहेत. ज्याची बॉडी खरंच वीक आहे त्यांनी मल्टीविटॅमिन किंवा प्रोटीनचा हे चालू करा, म्हणजे ग्राउंड झाल्यानंतर थकवा होतोय, कारण आपण तेवढ्या प्रकारचं डाएट खात नाही आहे. तर तुम्ही पावडर चालू करा आत्ताचा जो काळ आहे. आणि प्री वर्कआउटची गरज कोणाला आहे, त्याची बॉडी क्विकली 1600 मीटरला हे होत नाही लवकर, तर अशा लोकांनी 100 मीटरचा स्टार्ट होत नाहीये, तर प्री वर्कआउट, कारण हे भरतीला प्री वर्कआउट वगैरे कामाला येणार नाही. सध्याचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर असं वाटतंय तर तुम्ही घेऊ शकता. जर तुमचे कोच वगैरे त्यांना विचारा घेतलं पाहिजे काय, गरजेचं आहे तरच तुम्ही घ्या. आणि असं काही नाही की बाबा घेतलंच पाहिजे, तर याच्या बिना घेताही खूप सारे पोरं प्रॅक्टिस करतात. आणि आपल्याकडे बरेच पोरं जे आहेत ना, 90% पोरं जे आहेत, 100% म्हणलात तरी चालेल, तर कुठल्याही प्रकारची पावडर सप्लिमेंट वापरत नाही. पण तरीही गरज पडलीच तर प्रोटीनसाठी तुम्हाला ताकद वाढवण्यासाठी घ्या, कारण सध्याचा काळ हा खूप, कारण तुमचे 2 मार्क जे आहेत ना तुमचं आयुष्य घडवणार आहेत. त्या 2 मार्कासाठी कुठे मागे नका बघू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाएट प्रॉपर घ्या आणि कुठल्याही प्रकारची इंजुरी बॉडीला येऊ देऊ नका, कारण आत्ताचा जो काळ आहे तो तुम्हाला स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण आत्ताचा जो 1 महिना तुम्ही वर्षभर काही प्रॅक्टिस केली नाही माहिती, पण जो आत्ताचा महिना तुम्ही स्वतःला जर टिकवून ठेवणार, सायलंटमध्ये करायचं जे पण करणार, तर जेवढं शांत राहून करणार तर तुम्हाला अजून समजणार की माझं कुठेतरी काहीतरी चुकतंय, माझं कुठेतरी कमी पडतंय. तर मला एवढंच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडलास मला एक सांगा की सर याच्यावरती व्हिडिओ बनवा. नक्कीच व्हिडिओ तुमच्यावरती पोहोचून जाईल. कमेंट करा. जय हिंद.